उद्धव ठाकरे साहेबांना माझी एक छोटीशी विनंती आहे. पालघरमध्ये त्यांनी सभा घ्यायचं नाही. तुम्ही त्या लायकीचेच नाहीये. तुम्ही अजिबात त्या लायकीचे नाहीयेत. कधी तुम्ही सभा घेताय ना, तुम्ही 10 वेळा 100 वेळा त्याचा विचार करा आणि नंतर सभा घ्या. बिचारा ते त्यांना मारून टाकले. कुणी काहीच ऑब्जेक्शन घेतलंच नाही. बरंच नेता गेले तिथं, पण आपला मुख्यमंत्री असून ते सुद्धा तिथं गेले नाही. ते नुसतं वोटासाठी ते जातात आणि ते सर्व हे करतात. ते मला बरं वाटत नाही. ज्यावेळेला त्यांची गरज होती जनतेला, त्यावेळेला त्यांनी तिकडे हात दिला नाही मदतीचा. आणि मग आता जर तुम्ही इलेक्शनसाठी जर तिकडे जात असाल तर ते अयोग्यच असणार ना. मग त्या जनतेलाही कळलं पाहिजे की आपण कोणाला मत दिलं पाहिजे. तर जे साधू संतांचं जे हत्या झाली त्याच्या बघायला गेलं तर त्या टायमाला उद्धव ठाकरे साहेब हे पालघर जिल्ह्यामध्ये गेले असते तर भरपूर काय झालं असतं. पण त्यांनी न जाता ते फक्त घरामध्ये म्हणजे वट्ट बंगल्यावर बसून राहून त्यांनी जे राजकारण केलं आहे ते एकदम दुर्दैवी वाढत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. या 2024 निवडणुकीत म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत जनता नक्की त्यांची जागा त्यांना दाखवून देणार आहे. पालघरचे लोक जे आहे ते पण ते विसरलेले नाही आहे की ते साधूची हत्या झाली होती. आणि त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते आणि त्यांनी जे त्याबाबतचा जो हे भूमिका जे मांडली होती ती बरोबर नव्हती. त्या पालघरमध्ये सभा घेऊन त्याला कलंक लावू नका. कृपया तुम्ही पालघरमध्ये सभा घेऊच नका. किंवा तुम्ही आता सभा घेऊन काही उपयोग नाही. तुम्ही किती जागा झाल्यात तरी माणसांच्या मनात जे आहेत तुम्ही झोपे गेलेले तर तुम्हाला झोपलेलाच ठेवतील. तुम्हाला जागा करणार नाही आणि तुम्ही जागा होऊ शकणार नाही. तुम्ही याच्यावरून समजून जा की आता तुमचं काय आहे ते. दुर्दैव आहे, लाचारी आहे, मतांचं राजकारण आहे. आणि आज त्याच पालघरमध्ये मतांसाठी फक्त आणि फक्त मतांसाठी पालघरमध्ये जावं लागतं. क्योंकि श्रीमान उद्धव बालासाहब ठाकरे जी, ये इनका जो हिंदुत्व है वो एक नकली हिंदुत्व है. क्योंकि जब साधु हत्याकांड हुआ तब वो वहाँ पर नहीं गए, लेकिन आज जब चुनावी माहौल आया है तो आज वहाँ वो प्रचार करने जा रहे हैं. उसी क्षेत्र में जा रहे हैं जहाँ पर निर्दोष साधुओं की हत्या हुई. मैं उनका जाहिर निषेध करता हूँ और उनको एक बार उनके नकली हिंदुत्व को याद दिलाना चाहता हूँ कि आने वाले समय में हिंदू जागृत हो गया है. आपको किसी भी तरीके का कोई भी लाभ पालघर जिले में नहीं मिलेगा.